खबर महाराष्ट्र के वर्धा जिले के सेलू विधानसभा क्षेत्र से। पार्टी तोड़ने का काम बीजेपी करती है और झगड़ा लगाती है। अब मोदी लहर कम हो गई, सबको दिख रहा, जनता चिड़ी हुई। विधानसभा चुनाव में इंडिया अलायंस महाअघाड़ी पार्टी को जनता साथ देगी। लोकसभा में इंडिया अलायंस की भरपूर जीत महाराष्ट्र में मिली। इस जीत में दलित मुस्लिम समाज लोगों का ज़्यादा साथ मिला। किसान नाराज थे। पिछले 10 सालों में मोदी जी के लिए नाराजगी चुनाव में नजर आई। लोकसभा चुनाव नेताओं के भरोसे नहीं हुआ, यह मेरा विचार है। यह चुनाव जनता ने अपनी जिम्मेदारी से जिताया। मोदी जी ने चैनलों पर आकर पब्लिसिटी की। किसानों को भाव नहीं, बेरोजगारी बढ़ रही, इसलिए लोगों का गुस्सा चुनाव में नजर आया। यही वजह है कि अच्छे परिणाम महाराष्ट्र में दिखे। इस बार विधानसभा चुनाव में इंडिया अलायंस महाअघाड़ी पार्टी को जनता साथ देगी। प्रीपेड मीटर लगने से जनता नाराज हो जाएगी और जनता चिड़ी हुई है। इसका परिणाम विधानसभा चुनाव में देखने मिलेगा। पार्टी तोड़ने का काम बीजेपी करती और झगड़ा लगाती। विधायकों को पैसे से खरीदना करोड़ों रुपए में। यही वजह है कि जनता की नज़र में सरकार उतर गई। जनता इंतजार कर रही कि विधानसभा चुनाव का महायुति सरकार को दूर करना है और महाविकास अघाड़ी राहुल जी, उद्धव जी, चंद्रशेखर पवार साहब, नाना पटोले, सोनिया जी सब एक होकर काम कर रहे हैं। मेरी पूरी तरह से 5 वर्षों से तैयारी चल रही। मैं पार्टी के लिए काम कर रहा हूँ। 3 पीढ़ी से मेरा परिवार कांग्रेस के साथ है। लोगों ने पार्टी बदली, हम जहां हैं वहीं हैं। अब मोदी जी की लहर कम हुई, यह सबको दिख रहा, जनता चिड़ी हुई। हमारे कार्यकर्ता हमारे साथ टिके हुए। लोगों ने मुझे आज भी छोड़ा नहीं। वर्धा में कांग्रेस महाविकास आघाड़ी के उम्मीदवार जीत कर आएंगे, जनता पर पूरा भरोसा है। देखिए पूरी खबर सुप्रीम पावर न्यूज़ पर। सहायक संपादक दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया अलायन्सला भरपूर यश महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे आणि त्या यशामागे दलित मुस्लिम समाज हा प्रामुख्याने त्यांचा सर्वात मोठा हातभार लागलेला आहे। शेतकरी वर्ग नाराज होता, बेरोजगार नाराज होते, अन्य सर्व जेवढे काही घटक आहेत सर्वांमध्ये हे गेल्या 10 वर्षामध्ये मोदींजीच्या विरोधात जी नाराजी आहे ती ह्या निवडणुकीमध्ये आम्हाला दिसली। जेणेकरून म्हणजे ही निवडणूक लोकसभेची ही काही नेत्यांच्या भरोशावर नाही झाली असं माझं प्रामाणिक मत आहे। ही निवडणूक जनतेने स्वतःच आपल्या डोक्यावर घेतली आणि ही निवडणूक जी आज यश मिळालं इंडिया अलायन्स आघाडीला ते त्याच्यामुळे झालं। कारण की मोदी साहेबांनी जे 10 वर्षामध्ये जी इनडायरेक्टली डिक्टेटरशिप सारखं त्यांनी चालवलं, शेतकऱ्यांना भाव नाही देणं त्यांच्या मालाला, बेरोजगारांना नोकऱ्या नाही देणं आणि नुसतं फक्त मीडियाच्या समोर येऊन आपले चॅनल जे काही आहे त्यांना हे म्हणजे त्याच्यामार्फत आपली पब्लिसिटी करणं, स्वतःची पब्लिसिटी जास्त केली, जे देशाच्या जनतेसाठी केले नाही। त्यांचे जे काही हितसंबंध होते ते माहीत आहे, उद्योगपती लोकांसोबत आहे, त्याच्यामुळे लोकांमध्ये फार मोठी चीड निर्माण झाली होती। त्यामुळे आज हे परिणाम आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसले आणि येणाऱ्या विधानसभेच्या याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने महाविकास आघाडीला, इंडिया अलायन्सला आपल्याला ही जे स्पिरिट आज लोकांमध्ये आलेलं आहे ते टिकून ठेवायचं आहे। अनेक मुद्दे अजून समोर आलेले आहे, जसे स्मार्ट मीटर वगैरे ते लावत आहे, प्रीपेड मीटर वगैरे लावत आहे। आम्ही आता काही दिवसापूर्वी MSEBच्या सुप्रिटेंडेंट इंजिनियरला भेटलो, निवेदन दिलं। त्यांनी आम्हाला खाजगीमध्ये सांगितलं की बाबा आम्हाला विधानसभेपर्यंत हे शांत ठेवायला सांगितलं, जेणेकरून लोकांमध्ये हे झालं नाही पाहिजे, क्रोध निर्माण झाला नाही पाहिजे। मीटर परचेस करून झालेले आहे। वर्धेला आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये मोंटे कार्लो म्हणून कंपनी आहे, त्या कंपनीलाच ते मीटर दिले आहे। त्यांनी सर्व मीटर प्रीपेड मीटर आणलेले आहे, परंतु बसवण्याची जी ही आहे वेळ ती आफ्टर विधानसभा इलेक्शन आहे। तर विधानसभा इलेक्शनमध्ये जनतेला आम्हाला ते सांगायचं आहे की ही सरकार निवडून जर आलं तर निश्चितपणे लोकांवर हा भुर्दंड येणार आहे। प्रीपेड मीटरचा इंडस्ट्रीजवाल्यांवरही हा भुर्दंड येणार आहे, फार मोठा हाहाकार होणार आहे। तर आम्हाला अनेक असे मुद्दे आहेत, शेतकऱ्यांचे मुद्दे आहे, अजूनही शेतकऱ्यांचं काही भलं केलेलं नाही मोदी सरकारने। अशा अनेक मुद्द्यांवर लोक आजही चिडून आहे आणि मला असं वाटते निश्चितपणे की विधानसभेमध्ये सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे। विधानसभेत ह्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार निश्चितपणे स्थापन आहे अशी मला पूर्णपणे ग्वाही म्हणजे हे आहे। इंडिया अलायन्सला ज्या प्रकारचं यश मिळालेलं आहे, लोकांचा जो रोष होता भारतीय जनता पार्टीवर, महायुती सरकार याच्यावर खूप जास्त जो रोष होता, तो रोष आता विधानसभेमध्ये दिसून पडणार आहे, काय सांगणार? बिलकुल निश्चितपणे लोकांचा जो रोष आहे तो रोष काही अजून कमी नाही झालेला आहे। मोदी सरकारने अजूनही शेतकऱ्याच्या किंवा बेरोजगाराच्या याच्यावर पाठीवर हात नाही फिरवलेला आहे।
आता तुम्ही बघून राहिले रोज हे नीटचे घोटाळे, UPSC MPSC जे ज्या परीक्षा आहे ह्या परीक्षा मध्ये एवढे घोटाळे होऊन राहिले आहे आणि अशा पद्धतीने जे बिचारे म्हणजे मेहनत घेऊन पास होणारे विद्यार्थी आहेत ते मागे होऊन राहिले आहे आणि पैसे देऊन जे नीटचे घोटाळे करून राहिले आहे ते समोर चाललेले आहे. म्हणजे देश कशा पद्धतीमध्ये चालू आहे. आपण IAS अधिकाऱ्यांना UPSCच्या माध्यमातून घेतो. मोदी सरकारने 80-90 अधिकारी असेच डायरेक्ट नेमलेले आहे. म्हणजे जे क्वालिफिकेशन त्यांना पाहिजे ते क्वालिफिकेशन नसताना आपण हे सर्व चित्र बघून राहिलो आहे. देशाच्या संविधानाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्नसुद्धा त्यांनी केला होता, परंतु तो ह्या आपल्या देशातील जनतेने तो हाणून पाडला. आणि भविष्यातही महाराष्ट्रामध्ये जर सरकार आलं, परत युतीचं सरकार आलं, तर निश्चितपणे ज्या पद्धतीने पक्षफोडणीचे कार्यक्रम आहे हे लोकांना काही पसंत नाही पडलेले आहे. लोक या बाबतीत फार चिडलेले आहे की आज याचा पक्षफोड, त्याचा पक्षफोड, घराघरात भांडणं लावा. ही जे डावपेच हे जे सरकार करत आहे, आमदारांना विकत घेणं, कोट्यावधी रुपये देऊन, हे लोकांच्या नजरेमध्ये फार हे सरकार उतरून गेलेलं आहे. म्हणून अजूनही लोक वाट पाहून राहिले विधानसभाच्या निवडणुकीची. निश्चितपणे वाट पाहून राहिलेली आहे की विधानसभा निश्चित आली की ह्या महायुतीच्या सरकारला दूर करायचं आणि महाविकास आघाडीचं जे सरकार आहे, उद्धवजी ठाकरे आहेत, शरदचंद्रजी पवार साहेब आहे, आमचे काँग्रेसचे राहुल गांधी आहे, सोनियाजी गांधी आहे, खरगे साहेब, ह्या नाना पटोले साहेब आहे, हे जे सर्व लोक हे सर्व एकत्रितपणे काम करत आहे. आणि आमच्या पाठीशी दलित समाज दलित वर्ग फार मोठा आहे. जरी बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी युती केली नाही आहे, परंतु त्यांच्या समाजाला हे समजून चुकलेलं आहे की आपण काँग्रेसच्या ह्या इंडिया अलायन्सच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. बाळासाहेबांच्याबद्दल त्यांचे काय मत आहे ते माहीत नाही, परंतु या लोकसभेमध्ये जे चित्र दिसलं तेच चित्र परत ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राहणार आहे. दलित मुस्लिम समाज हा पूर्ण काँग्रेस महाविकास आघाडीच्या सोबत राहील आणि निश्चित महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन झाल्याशिवाय राहणार नाही. वर्धा लोकसभा क्षेत्राची जे आता नवनिर्वाचित खासदार आहेत ते अगदी डॅशिंग अशा स्वरूपाचे आहे आणि काम करायची शैली वेगळी प्रकारची आहे. काय सांगणार, कशा प्रकारचं व्यक्तिमत्व? आमचे जे खासदार आहे अमर काळे, हे काँग्रेस पक्षामध्येच बॉर्न अँड ब्रॉटअप वाढलेले आहेत. 3दा काँग्रेस पक्षाकडून आमदार झालेले आहे. त्यांचे वडीलसुद्धा इथे आमदार होते. त्यांनी जितके वर्ष म्हणजे त्यांनी आमदारकी त्यांच्या घरामध्ये होती, त्यांनी कधी स्वतःचा कधी त्यांनी म्हणजे आर्थिक फायदा करून नाही घेतला. त्यांनी नेहमी लोकांच्या सेवेमध्येच त्यांनी आपला सर्व वेळ खर्ची घातलेला आहे. आणि त्यामुळे एक चांगला नवीन उमेदवार म्हणून लोक काँग्रेसकडे अपेक्षित होते, परंतु योगायोगाने काँग्रेसची सीट ही राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये सीट शेअरिंगमध्ये गेली. त्यामुळे त्यांचा जो सुद्धा पाहिजे तो उमेदवार त्या ताकदीचा होता नाही. त्यामुळे त्यांनी आमचे अमर काळे यांना पक्षांतर करून महाविकास आघाडीचा उमेदवार बनवला. अमर काळे जरी राष्ट्रवादीमध्ये गेले आहे, परंतु त्यांचे विचार आजही काँग्रेससोबतच आहे आणि भविष्यातही राहणार आहे. त्यामुळे अमर काळेची जी काम करण्याची पद्धत आहे, प्रत्येक कार्यक्रम अटेंड करणे, प्रत्येक ठिकाणी जाणे, तेरवी असो, लग्न असो, कुठे दुखापत झाली, काय झाली, जसं त्यांना कळलं तसं ते धावून जातात. त्या पद्धतीने आता तर सुरुवात आहे. अजून लोकांना पुढे 5 वर्षामध्ये पाहायलाच मिळेल की त्यांची कार्यपद्धती कशी आहे. तर निश्चितपणे ज्या पद्धतीने ते काम यापूर्वी आर्वी विधानसभा क्षेत्रात आमदार म्हणून करत होते, त्याच्यापेक्षाही जास्त पटीने ते मला वाटते लोकसभेमध्ये ते काम करतील आणि विकासात्मक त्यांची भूमिका राहील. आणि पक्ष महाविकास आघाडी इंडिया अलायन्स याला नेहमी वाढवण्याच्या दृष्टिकोनातूनच त्यांचा तो विचार राहील असं मला निश्चितपणे त्यांच्याबद्दल विश्वास आहे. आता आपण बोलूया आपल्या विधानसभा क्षेत्राच्या बाबतीत. तर मागच्या वेळेला आपण निवडणूक लढला होता, चांगल्या पटीने आपण एक टक्कर दिली होती आणि समोरचे जे आपले उमेदवार होते त्यांना सुद्धा म्हणजे एक त्रासून आपण सोडलं होतं. तर आता जी निवडणूक आहे त्यात काय चित्र राहणार आहे? आपण निवडणूक लढणार का? माझी पूर्णपणे गेल्या 5 वर्षापासून तयारी चालूच आहे. प्रत्येक कार्यक्रम काँग्रेस पक्षाचे असो, कोणते आपले महाविकास आघाडीचे असो, मी पक्षासाठी काम करत आहे. 3 पिढ्यापासून माझा परिवार आम्ही काँग्रेससोबत आहे. अनेक लोकांनी पक्ष बदलले ह्या जिल्ह्यामध्ये, आले गेले, पण आम्ही जिथे आहे तिथेच आहे. मला पक्षाने यापूर्वी तिकीट दिली. 2014-2019मध्ये मोदीचं पूर्ण देशामध्ये हे होतं. त्याच्यामुळे आपण बघत आहे की जो प्रभाव होता तो प्रभाव त्यावेळी सर्वीकडेच होता. जे माझ्या विरोधात उभे होते पंकज भोयर,
त्यांना मोदीच्या लाटेमध्येच ते सुद्धा निवडून आले होते, जसे तडस निवडून आले. तर दोनदा तेही निवडून आले, तडसही दोनदा निवडून आले. जसं आता यावेळेस तडसांचा पराभव झाला, जशी मोदीची लाट कमी झालेली आहे, आता पूर्ण देशात चित्र दिसत आहे की मोदीचं ती जी किमया होती, ती जी जादू आहे, ती पूर्णपणे मोदींची कमी झालेली आहे. हे तर निश्चित मानलं पाहिजे. आणि आता महाराष्ट्रामध्ये जनता चिडूनच आहे. आणि आमची जी